श्लोक 18. अव्यक्ताद्वैतः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. अर्थ, ब्रह्म्याचा दिवस प्रारंभ होताना सर्व व्यक्त पदार्थ अव्यक्त प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि पुन्हा रात्रीच्या प्रारंभी त्याच अव्यक्त प्रकृतीत लीन होतात. विवरण: ब्रह्मदेवाच्या दिवसाला सुरुवात झाली की आज जे काही व्यक्त झालेले आपल्याला दिसते म्हणजेच अनुभवास येते ते सर्व काही अव्यक्तापासून उत्पन्न झालेले आहे. ब्रह्म्याचे दिवसभर हे सर्व व्यक्त अस्तित्वात राहते आणि दिवस संपून रात्र सुरू झाली की सगळे व्यक्त जगत तेथेच म्हणजे अव्यक्तात पूर्णपणे लीन होत जाते. आज जी व्यक्त सृष्टी आहे ती सर्व म्हणजेच आपली पृथ्वी, तेथे असलेल्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी, सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, पंचमहाभूते इत्यादी जे सर्व काही दिसते, जे सर्व काही अनुभवास येते ते सर्व अव्यक्तापासून तयार झालेले आहे. आजच्या विज्ञानानुसार सुद्धा सर्व गोष्टी अणूपासून बनलेल्या आहेत असे सांगितले जाते. हे अणू परमाणूचे मिलनाने तयार होतात. अणू परमाणू अव्यक्त आहेत. तात्विकदृष्ट्या अणू हे परमाणूंचे बनलेले असल्याने व्यक्त ठरू शकतात, पण परमाणू कशाचे बनले आहेत याचे उत्तर मात्र आजच्या आपल्या विज्ञानाजवळ सुद्धा नाही. परंतु परमाणू हे कणरूप आहेत म्हणूनच ते कशाचे तरी तयार झालेले आहेत. मात्र ते ज्यापासून तयार झाले आहेत ते द्रव अव्यक्त आहे, म्हणूनच अव्यक्तापासून व्यक्त विश्व निर्माण झाले आहे या वचनाची आपल्याला सत्यता पटते. ही व्यक्त होण्याची क्रिया भारतीय तत्त्वज्ञानानुसार 17 अब्ज 28 कोटी वर्षापासून सुरू झाली आहे. गीतेच्या वचनानुसार 4 अब्ज 32 कोटी वर्षापूर्वी अव्यक्तातून व्यक्त निर्माण होण्याची घटना घडलेली आहे. आजच्या आधुनिक शास्त्रज्ञांचे मते सुद्धा 4 अब्ज वर्षापूर्वी आपला सूर्य निर्माण झाला आहे. त्यानंतर पृथ्वी व इतर ग्रह त्यापासून निर्माण झाले. अशा रीतीने 17 अब्ज 20 कोटी वर्षानंतर या सर्व व्यक्त गोष्टी पुन्हा अव्यक्तात लीन होतात. आधुनिक विज्ञानाला हे अजून मान्य झालेले नसले तरी भारतीय तत्त्वज्ञान पूर्वीपासून सखोल अभ्यास करून सांगितले गेलेले आहे आणि कधीतरी पुन्हा हे भविष्यात एकदा सिद्ध होईलच असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.